ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण खूपच अवडंबर करायला नको, आग्रह धरायला नको. शुद्धता, जसं ताईंनी सांगितलं परंपरेप्रमाणे संत पंत तंतांची त्यावेळची भाषा प्रभावी आहे, निश्चितपणे आहे. पण ती आज पूर्ण बदललेली आहे. माझे वडील मोडी स्क्रिप्टमध्ये लिहायचे, मोडी लिपीमध्ये लिहायचे. ते 4थी शिकलेले होते, मोडीत सही, मोडीत भाषा असायची. म्हणून आता मोडीत लिहिलं तर आपल्याला कळेल का? हळूहळू परिवर्तन होत राहणार आहे. खूप छान इंग्रजीतली प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं धैर्य मला, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य मला, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शान पण मला. सुंदर सुंदर. पिढीप्रमाणे या गोष्टी पाहिल्या. मी अजून का म्हणतो, कारण मी 3 रेव पार्ट्या रेडी केल्या. मॅडम मी त्यावेळेला खूप सपोर्ट केलं. पुण्यामध्ये मी ज्यावेळेला सिंहगड पायथ्याशी रेडी केली, आमचे फुलारी म्हणून डीसीपी होते पुणे सिटीमध्ये, आता ते आयजी कोल्हापूर आहे, त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिलेली होती. तर ते मी ज्यावेळेला इंटरनेटवरची भाषा पाहिली त्यांची, मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे कम्युनिकेशन वेगळ्याच पद्धतीचं होतं. ते 2007ची गोष्ट मी सांगतो. वी सेलिब्रेट LSD कलर, LSD म्हणजे लिसर्जिक ऍसिड, हे मला नंतर कळालं. म्हणजे जे मेथॅम्फेटामाइनची, MDMA ची वेगळी रूपं, स्पीड बॉल्स, ही भाषाच कम्प्लीट वेगळी आहे. सायबर क्राईमची आज भयानक स्वरूपाचा सायबर क्राईम आता वाढतोय. म्हणजे तोही आपण आटोक्यात आणू निश्चितपणे. पण $6 ट्रिलियन म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचं स्वप्न आहे की $5 ट्रिलियन पर्यंत जावे, $5 अब्ज पर्यंत जावे. परंतु ही क्राईम मधला जो टर्नओव्हर आहे तो $6 ट्रिलियन आहे. पहिल्यांदा त्यांनी ड्रग्सच्या सिंडिकेटला ओव्हरटेक केलेलं आहे. तर हे विश्व आहे ना, ते कम्प्लीट वेगळं आहे. त्यामुळे ह्या विश्वातली जी भाषा आहे, रेव मधली भाषा आहे, म्हणजे उच्च वर्गातली भाषा आहे, मध्यम वर्गातली भाषा आहे आणि कनिष्ठ वर्गातली भाषा आहे, ती त्या टप्प्याने बदलतीये. त्यामुळे ती जी म्हणजे मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे ती शुद्धता ती प्रत्येक वेळेला बदलत जाणार आहे. म्हणजे मी तर आग्रह करत नाहीये, म्हणजे माझ्या मुलांची भाषा आणि माझ्या भाषेत प्रचंड फरक आहे. त्यात ताणतणाव होतो. आणि मगाशी जो विषय आला की आपण स्वातंत्र्य, माझी मुलं माझं बिलकुल ऐकत नाही. म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्यासारखं त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करावी. पण माझ्या मुलीनं BSc फायनान्स केलं, त्यानंतर तिनं LLB फायनल इयरला आता आहे, आणि आता माझ्याकडे आली की मला शेती करायची. बाबा आपल्या आडनावातच नांगर आहे, त्यामुळे नांगर शेती कर. आणि तिने ती शेतीचा 5 एकरमध्ये प्रयोग क्लायमेट कंट्रोल आहे, म्हणजे पॉली हाऊस मधली शेती पण सुरू केली. त्यामुळे अशी मुलं इनोव्हेटिव्ह आहेत. म्हणजे इनोव्हेशन इन हेड, कम्पॅशन इन हार्ट, पॅशन इन द ब्रेन, विजन इन द आईज. त्यामुळे मला वाटतं मुलांना मुलगा तो अंबानी, तिच्यातली मुलं ही जनरली अमेरिकेतल्या आयव्ही लीग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात. त्यांनी 10वीत असताना मला म्हटलं की मला अजिबात परदेशात जायचं नाही, मला इथंच डॉक्टर व्हायचं आहे. त्यांनी SSC बोर्डाच्या 11वीला ऍडमिशन घेतलं, 2 वर्ष मोबाईल वापरला नाही, अभ्यास केला, आणि MBBS ला त्याला फ्रीसिप मध्ये ऍडमिशन. सांगायचा उद्देश हा आहे, तुला कर्तृत्ववान आहे. त्यामुळे या जनरेशनला मी तर गोष्ट मी त्यांच्या बाजूच आहे. शुद्धतेचा आग्रह यासाठी धरत होतो की कोकणातला हापूस आंबा प्रत्येकाला खायचा असतो, परंतु गुजरात मधून आलेला केसर हापूस म्हणून जेव्हा विकला जातो तेव्हा या पिढीला कळत नाही की तो हापूस आहे का केसर आहे. तर हे किमान कळावं म्हणून मी शुद्धतेचा आग्रह धरतो. आता आपण तरुण पिढीकडून थोडं महिलांकडे येऊ. त्याचं कारण असं आहे की आपली भाषा ही मातृभाषा म्हणतो, ती मातेची भाषा असते. आपण बापाची भाषा किंवा पितृभाषा नाही म्हणत. कारण जेव्हा मुलाला बोलता येत नाही तेव्हा आई त्याला बोलत असते, आणि तो 2-2.5 वर्षाचा झाला की तो बोलायला लागतो, तो आईचे शब्द ऐकून बोलायला लागतो. तर आता काय झालंय, मी तरुण पिढीचं जेव्हा लग्न झाल्यानंतर मूल होतं तर बघतो, आधी आई त्याला अंगाई गीत म्हणायची, आता मोबाईलवर गीत लागतं.
आता मुलगा जेवायला बसला की आई वेगळ्या मोबाईलवर असते आणि मुलगा दुसऱ्या मोबाईलवर असतो. हे चित्र सर्रास सगळ्या मराठी घरात झालेलं आहे. त्यामुळं मोबाईलवर आलेली न कळत जाहिरात सुद्धा तो मुलगा पाहत असतो आणि त्याच्यावर संस्कार होतात. त्याच्यावर कधी कधी स्क्रोल झाला तर नवीन एखादा व्हिडिओ पाहायला मिळतो. त्यामुळं मी एक पाहिलेलं उदाहरण, घरात डोरेमॉन लावून मुलगा जेवायला बसायचा आणि हे सातत्याने 7-8 वर्ष चालू राहिलं तर त्या मुलाला मराठी बोलता येण्यापेक्षा तो हिंदीत बोलायला लागला, कारण तो डोरेमॉन नोबिता जवळची वाटायला लागली. तर हे सगळं घरातलं वातावरण बदललंय आणि मातेचं मुलाकडचं लक्ष कमी झालंय असं वाटतं. एकतर जसं कुटुंब छोटं छोटं झालं आणि आपल्याकडे पद्धतशीरपणाने कुठल्या गोष्टीचं जतन, आपण संस्कृतीच्या बद्दल बोलतो, पण छोट्या मुलांची गाणी असतील किंवा मुलाला वाढवत असताना दर 5 वर्षांनी संपूर्ण शास्त्र बदलतंय. म्हणजे आता छोट्या बालकांना गोड कमी द्यायचं, मीठ आणि साखर वर्षभर द्यायचंच नाही असं सुद्धा करणारे आणि सांगणारे पालक आहेत. आणि त्याच्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये गाणी सुद्धा जी आहेत त्या काही गाण्यांवरती तुम्ही म्हणता ते चित्र बऱ्याच घरांमध्ये आहे. खरंय की मोबाईलवर दिल्याशिवाय मुलं जेवतच नाहीत म्हणून. परंतु दुसरं असं होतं की आपण जेवणं म्हणजे आपण एक सुलतान आहोत, हुकुमशाह आहोत आणि आपण आपल्या आई वडिलांना खुश करायचं असेल का दुःखी करायचं असेल हे आपण किती जेवतो याच्यावर ठरतं. अशा पद्धतीने सगळी घरातली चर्चा जेव्हा चालू होते तेव्हा छोट्या मुलांच्या पैकी मी असं एका घरात पाहिलेलं आहे की जेवायची वेळ झाली की ते मूल कपाटावर चढून बसायचं, मी जेवणारच नाही. आणि मी आई वडिलांनी सगळ्यांनी मिनतवाऱ्या करायच्या की तू खाली आणि जेवण. तर मला असं वाटतं की थोडक्यात सांगायचं तर गाढवी लाड जास्त चाललेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी. त्यामुळे जे मिळेल ते त्याला द्यायचं, त्याच्यामुळे एक अतिशय मुलं बिघडतात. त्यांना नाही ऐकायची सवयच राहते. नाही म्हटलं तर आईनी नाही म्हटलं तर वडील हो म्हणतात, आई वडिलांनी दोघांनी नाही म्हटलं तर आजी आजोबा हो म्हणतात. काहीच नाही झालं तर जे आजी आजोबा किंवा मावशी लांब असते ती येऊन ते हो म्हणते. आणि मग काय होतं की 18व्या वर्षी अमुक एक वाहन मला मिळालं नाही की तो मुलगा आत्महत्या करायला निघतो. आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच थोडी शिस्त, अगदी ज्याला आपण म्हणतो कठोर शिस्त नाही पण कुठे ना कुठे संस्कार त्याच्यावरती देत असताना आपल्याला जे काही मिळतंय ते अनेक मुलांच्या ताटामध्ये पडत नाहीये, त्यांना दिसत सुद्धा नाहीये. तर कुठे ना कुठे चंगळवादी संस्कृती जी आहे ती सूत्रधार या सगळ्याची मला वाटते की ज्यात या सगळ्या जबाबदाऱ्या पुढे आपल्याला ढकलून देव अशा वाटतायत. आता समाजाचं प्रबोधन करायचा आपण प्रयत्न करतोय सातत्याने, परंतु दुसरं असं होतंय की आपण व्यक्त झालं पाहिजे की आपल्याला काही अडचण आहे असंच वाटत नाही. याला कारण असं की परत काही ठिकाणी इतका वेगाने पैसा आलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की आमच्याकडे गाडी आहे, चांगली वारी, 4 बेडरूमचा फ्लॅट आहे म्हणजे आपण सगळं आपल्याला कळतंय. तसंच असतं. त्यामुळे बालसंगोपनासारख्या विषयामध्ये अजून स्वतः समजून घ्यायची खूप गरज आहे. पण अभिजित, माझी सून जी आहे ती बराच अभ्यास करत असते या विषयावरती आणि तिचं म्हणणं असं होतं की मावशी आम्ही तुला असं वाटतं की पंचतंत्र किंवा हिसाब नीतीच्या गोष्टी ज्या सांगता त्या किती हिंसक आहेत गोष्टी. मी पण एक मुलांना सांगत नाहीये. म्हटलं का, तर ती वाली प्रत्येकाच्यात एकाने दुसऱ्याला कसं फसवलं याची स्टोरी आहे. जेवायला बोलवतो, त्याच्यानंतर फसवतो, त्याची हाडं तिथे टाकून देतो. बऱ्याचशा ठिकाणी इतकं कपट कारस्थान आहे की हे मुलांना शिकवावं का शिकवू नये असा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा पुनर्भेट. काही आपल्या कथा आहे लहान मुलांच्या साठीच्या खास. आता त्याच्यामध्ये शेवट जो आहे त्याच्यात त्या मुलाचा मृत्यू झालेला दिसतो. तर आता मी साडेगुरुजी कथा मला चालवायचे. नेहमी आम्ही ती सोनसाखळीची गोष्ट आणि मिरीची गोष्ट वाचायचो, मुलांना सांगायचो आणि आम्हीच रडायचो सांगणारी मुलं जी आहेत ती. तर इतकं दुःखी जीवन मुलांना पण सांगू नये. आणि दुसरीकडे आई वडिलांनी संस्कार मुलांवर कसे करण्याच्या आधी स्वतः आई वडिलांनीच विचार करणं गरजेचं आहे की आपण कशाची सवय मुलांना लावतोय. परंतु दुर्दैवाने चंगळवादी संस्कृतीमध्ये तो एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे की आम्ही आमच्या मुलाला काय देतो वस्तू. आणि तिथे मला दिसतं की ब्रँडेड गोष्टी आम्ही वापरतो हे दाखवणं, त्याचं प्रदर्शन करणं, कुठली न्यूयॉर्कमध्ये दुकानं कुठे आहेत याच्यावरती एकमेकाची लागलेली स्पर्धा. आणि परदेशी द्यायचं का नाही द्यायचं हे तर आता तुम्ही सगळ्या विश्वातून आलेले लोक आहात, पण तिथे सुद्धा आपली संस्कृती म्हणजे काय, तर मला असं वाटतं केवळ संस्कृती, खाद्यपदार्थ, त्याचबरोबर वेशभूषा याच्यापुरते नाहीये. तर आपण माणसाशी माणूस कसा वागतो याच्याशी त्या संस्कृतीचा जन्म आहे.
आणि मराठी लोकांनी आज या विश्व संमेलनामध्ये आपण आलात आणि तुम्ही महिलांचं बोलताय, चांगली गोष्ट आहे, पण पुरुषांचं पण बोलायला पाहिजे. बोलूया त्याच्यावर. काय संस्कार आपण करतो त्यांच्यावरती. घरात आलं की जेवण नसलं तर फेकून देणं, म्हणणं, सारखं त्या प्रत्येक पदार्थाचं विश्लेषण करणं की तो किती वाईट आहे म्हणून. माझे सासू सासरे म्हणजे विंदा करंदीकर आणि सुमाताईंकडे एक नियम होता की पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं होतं की घरामध्ये आलं की जेवायला बसलं की कुठल्याही जेवायच्या पदार्थावरती टीका करायची नाही. हा सुद्धा संस्कार खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये आपण सन्मान करतो. आणि युवक युवतींबद्दल बोलाल तर मला असं वाटतं साधी एक गोष्ट की व्यक्त केलं पाहिजे. आपण सगळं मनामध्ये ठेवायचं. आणि तुम्ही जे विचार केला की त्यांची भाषा समजत नाही, अहो म्हणूनच ते वापरतायत की तुम्हाला समजू नये. पालक आले की ते पटकन वेगळा मेसेज टाकतात की आपल्या आजूबाजूला एनिमीज आहेत, त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त तर बोलूया नको. काही मुलांनी अशी सेटिंग ठेवलेली असते की ते दुसऱ्याला दिसत नाही, तर त्या सेटिंगवरून कळतं की आज कशा भाषेत आपण एकमेकाशी बोलायचे. ठराविक. आणि फेसबुकवरती बघा तुम्ही की त्यांच्या मित्रांना ते त्या वेशभूषेत दिसतात, बाहेरच्या लोकांना ते स्कूल युनिफॉर्म मध्ये दिसू शकतात आणि ते फक्त फ्रेंड्सनाच दिसतं. मग अशा वेळेला पालकांना काय करायला लागतं की मुलांमध्ये गुप्तहेर सोडावे लागतात की हे काय करतायत आणि काय नाही याची माहिती तुम्ही आम्हाला द्या. त्यामुळे तरुण पिढी जी आहे त्याच्या जेनझीची जी व्याख्या केली आहे त्यांनी की 98 पासून ते 2012 पर्यंत जन्मलेली जी पिढी की जी मोबाईल बरोबरच मोठी झालेली आहे. पण या जेनझी पिढीच्या बद्दल मला असं वाटतं की ती खूप तंत्रज्ञान स्नेही आहेत, ते खूप अतिवेगाने काम करतात, पण थोडंसं ज्याला आपण म्हणू की फटकळ आहे. त्यांचा एक शब्द नेहमी मी ऐकते, सो व्हॉट. काही वेळेला आई वडील म्हणतात की मी तुझ्यासाठी त्याग केला. काय त्याग केला? तुझे वडील आजारी होते तर त्यावेळेला मी सगळी शुश्रूषा केली. त्याच्यावर ते मूल म्हणतं सो व्हॉट. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा की आई आता वडील आजारी असतील तर त्यांची काळजी घेणार नाही येते, असा या सो व्हॉटचा अर्थ घ्यायचा का? त्यामुळे आपल्या पालकांचा विचार किती करायचा आणि मुलांचा विचार पालकांनी किती करायचा याच्यात एक समतोल असला पाहिजे, हे फार आवश्यक आहे. पण त्याचबरोबर या तरुण पिढीमध्ये व्यक्त करण्याची प्रचंड सर्जनशीलता असणारे अनेक तरुण मुलं मुली मला माहिती आहेत की जे आता मराठीत लिहायला लागलेत, बोलायला लागलेत. ट्विटरवरती तर मला आठवतं एक मुलीने दर एकादशीच्या आधी 10 दिवस वेगवेगळ्या संतांची रूप चित्रशैलीमध्ये टाकून ट्विटरवर टाकलेली आहे आणि ती स्वित्झर्लंडमध्ये असतात ती मुलगी जी आहे ती. त्यामुळे या पिढीच्याकडून आशा सोडण्यासारखं अजिबात काही नाहीये. युवा शक्तीमध्ये भारत सगळ्यात पुढे आहे आणि म्हणून भारतावरती सगळ्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून जिथे जाल त्या ठिकाणी आपल्या पिढीचा केवळ काहीतरी प्रभाव दाखवण्यापेक्षा माणूस म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. एकच मुद्दा मला नीलमताईंना सांगायचा आहे की जेवताना खूपच शांत बसलं ना तर बायकोच्या आवडीच्या सगळ्या भाज्या खावा लागतात. एक म्हणजे खूप छान सुभाषित आहे की शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विशेषीनाम वार्धक्य मुनिवृत्तीनाम योग तांते तनुतेजाम. या कॉन्टेक्स्टमध्ये या संदर्भानं मला एवढंच सांगायचं आहे की भाषेबरोबर निसर्ग खूप महत्वाचा आहे. आपण निसर्गाकडे गेलो पाहिजे. म्हणजे आमचं बालपण शेतात गेलं. 3-3 दिवस आम्ही संयुक्त कुटुंब पद्धतीने दोन्ही बाजू असतात, पण 2-2, 3-3 दिवस आमच्या आई वडिलांची भेट पण व्हायची नाही. आम्ही कुणाच्या भावकीत कुणाच्या घरी जेवतोय, कुणाच्या घरी झोपतोय हे पण माहीत नसायचं. पण ते जे आमच्यावरती म्हणजे त्या मातीत झालेले संस्कार आहेत ना, आणि तो म्हणजे संकटामध्ये जी रग तयार झाली आहे ती आजपर्यंत, म्हणजे मी आता 53 वर्षाचा आहे पण 42 किलोमीटर मॅरेथॉन धावतो, कारण मी त्यावेळेपासून म्हणजे मसल्स, लिगामेंट्स, टेंडन, जॉईंट्स हे व्यवस्थितपणे प्रशिक्षित केलेले आहेत. त्यामुळे इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं आहेत. कृपया आपलं शरीर आणि मन हे बळकट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. शैशवेपण विद्यामान म्हणजे आता या वयात अभ्यासच केला पाहिजे. यौवनामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचा आनंद घेता येणार आहे. मुनिवृत्ती ही वार्धक्य अवस्थेत असलीच पाहिजे. लहानपणीचा खुळखुळा तरुणपणी आवडत नाहीये. तरुणपणी जर शिट्ट्या कुठं वाजवत असेल, म्हातारपणी वाजवल्या तर मग तुमच्याकडे वेडाय म्हणून फिरतील, बघतील लोक. आणि योग तांते तनुतेजाम. योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नसतंय, त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी या सगळ्या अष्टांग योगातल्या प्रक्रिया आहेत ना, आपल्या सगळ्या सांस्कृतिक धरोहर ज्या आहेत त्यामध्ये एवढी ताकद आहे. कृपया शरीर आणि मनावरती योग्य
आपल्या यापासून ज्या सवयी आहेत, कारण तुमचे शब्द हे विचारात येत असतात, शब्दावरनं तुमच्या कृती ठरतात, कृतीवरनं तुमच्या सवयी ठरतात आणि सवयीवरनं तुमचं चारित्र्य ठरत असतं. त्यामुळे या शब्दांच्या, विचारांच्या, कृतींच्या, सवयींच्या आणि चारित्र्याच्या सगळ्या चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न, मजा केली पाहिजे याबद्दल दुमत नाहीये. परंतु मग आता मी 53 वर्षी, मला सहज आमचा अॅन्युअल मेडिकल चेकअप असतो म्हणून आमची सिटी एनजीओ पण केली. माझं हृदय 0 कॅल्शियम डिपॉझिट आणि सगळ्या आर्टरीज म्हणजे एकदम 20 वर्षाच्या मुलांसारखे आहेत. माझं हूप, तुमच्या हातात हूप घड्याळ आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आहे. हूपचं एज माझं 53 वय असलं तरी माझं 46 वय दाखवतं. म्हणजे तुम्ही हे रिव्हर्स एजिंग सुद्धा करू शकता जर चांगल्या सवयी असतील तर. त्या सवयींवरती मला वाटतं लक्ष द्यावं. पण याला जोडून एक मुद्दा मांडतो. मन आणि मनगट जर मजबूत करायचं असेल तर मोबाईल सोडावा लागेल, तरच ते होऊ शकेल. हा यातला बिंदू आहे. नीलमताई, आपल्याला एक बोलायचं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये जनरेशन इक्वॅलिटी, पिढी समानता हा एक विषय जगभर चर्चा होतीये की आधीच्या पिढ्यांनी जे काही साध्य केलं, मग ते संस्कृती असेल, कायदे असतील, यशोगाथा असतील, त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून स्त्रियांच्या चळवळीने तर युनायटेड नेशन्समध्ये संपूर्णपणे 1 वर्ष सर्व त्यांची हँडल्स जी होती सामाजिक विषयावरची, ती तरुण मुलींना वापरण्यासाठी म्हणून प्रदान केलेली होती. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक अतिशय चांगला GR काढलेला आहे. खरं तर देवऱ्यांचं काम मी करते, मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणं आणि त्याला अनुदान. तर तुम्ही ज्या ज्या शाळा कॉलेजेसमधून आलेले आहात, एक मला वाटलं बरं का, हात वर केल्यावर सगळ्यांनी आनंद वाटला मराठी भाषेचे लोक. पण मला वाटतं मराठी विश्व संमेलन म्हटल्यावर फक्त मराठी शाळातलेच लोक आले असतील का काय. त्याच्यामुळे आपलं विश्व संमेलन मराठी शब्द असल्यामुळे इथे आपलं बहुमत दिसतंय. पण समाजामध्ये आपल्याला जे आपले 4-5 मराठी न बोलणारे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना गोड बोलून प्रेमाने मराठी भाषेत शिकायला लावणं, त्यांचं हळूहळू सकारात्मक भूमिका करणं. निदान कोणी मराठीत बोललं तर त्याला न हसणं, किंवा इंग्रजी चुकीचं बोललं तर त्याच्यावरती त्याची टवाळकी न करणं, या सुद्धा सुरुवात म्हणून चांगल्या गोष्टी आहेत. दुसरा माणूस जर का हिंदीत बोलायच्या आधीच आपणच हिंदीत बोलायला लागतो, तर ते मराठीत नाशिक, पुणे हे ते महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मध्यंतरी मी पटण्याला गेले तर मला तिथे नवीन काहीच वाटलं नाही, कारण मुंबई पटण्यासारखीच झाली आहे. काहीच त्याच्यामध्ये फरक मला दिसला नाही, इतका समान गोष्टी झालेल्या आहेत. तर ही युवक मंडळं करणं आणि तरुण पिढीमध्ये मला असं वाटतं की आपली स्त्री पुरुषांची एकमेकाशी वागायची पद्धत ही बदलली पाहिजे. समानता ही आवश्यक आहे, समानतेमध्ये सन्मान आला, त्याचबरोबर नकार पचवणं आलं, त्याचसोबत सौंदर्याची व्याख्यासुद्धा येते की त्यामध्ये काय सौंदर्याची व्याख्या आहे. म्हणजे गोरं दिसण्याचं क्रीम लावणं, त्याच्यातून दोघांनी, पुरुष पण वापरतात बरं, मी पाहिलं काही काही मुलं उजळ होण्यासाठी, तर त्याच्यावर खरं तर बंदी आलेली आहे. तर आपणच सगळे गहूवर्णाचे लोक आहोत, तर अशा वेळेला जगात आपल्याला तर गहूवर्णाचेच लोक मानतात. अशा वेळेला किती गोरेपणाचं वेड घ्यायचं. आणि इतर कृष्णवर्णीय लोक जर का आफ्रिकेतले वगैरे भेटले तर मला त्यातल्या बऱ्याचशा मुलींनी सांगितलं की आम्ही टेबलवर बसलो असलो तर कुणीही भारतीय आमच्याशी बोलायला येत नाहीत. जगामध्ये आपली अशी ओळख चांगली नाही आहे. त्यामुळे वर्ण, लिंग, स्त्री पुरुष याच्यामधलं सुद्धा एक कुठेतरी जो दुजाभाव असतो तो बदलला गेला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे घरात तुम्ही राहता तर घरातल्या कामांची लाज वाटता कामा नये. ते फक्त मुलीच करणार आणि आम्ही चहाचा कप सुद्धा हात लावणार नाही. आता मराठवाड्यातली वगैरे मुलं मला माहिती आहे, ती एकटी शिकल्यामुळे त्यांना सगळं येतं, चपाती भाकरी सगळं, पण ती बायको आल्यावर काही करत नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या. पण तरुण पिढीमध्ये परदेशी गेल्यावर, आणि आत्ता सुद्धा मी अनेक लोक बघते की पुरुष सुद्धा एकदम चांगले कुक झालेले आहेत, पण ते स्वयंपाक करताना ते शेवटी बायकोला सिद्ध करून देतात की मीच तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करतो. अशा बदलत्या पिढीच्या बरोबर आपण हे काम करताना या गोष्टी स्वीकारणं सुद्धा सोपं नाही आहे. कारण मुलांनी जावयानी काम केलं तर बरं वाटतं बाईला, पण मुलगा काम करायला तर बायको सुनेसमोर पुढे पुढे करतोय वाटतं. त्यामुळे तरुण मुलामुलींची जी स्वप्न आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्यानुसार असलं पाहिजे. दुर्दैवानी अभिजित, नवीन लग्न झालेल्या मुलीसुद्धा हुंड्यामुळे आत्महत्या करतायत, अशी गोष्टी दिसत आहेत. तर या बाबतीमध्ये सुद्धा आपण पुनर्विचार केला तर आम्ही तरुण म्हणायला किंवा अजून प्रागतिक म्हणायला, अजून पुढच्या पिढीचे जायला म्हणून आहोत.
जाणार आहे हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये या युवक मंडळांचा जो GR आहे त्याच्यानुसार काही ठिकाणी युवक मंडळांनी आणि वृत्तपत्रांना मला आवाहन करायचं आहे की युवकांसाठी आणि युवतींसाठी जेवढी व्यासपीठं असतील तेवढं त्यांना मराठीमध्ये लिहिण्यासाठी प्रोत्साहन वाटेल असं मला नक्की वाटतं. अगदी बरोबर आहे नीलमताई, तुम्ही फार समर्पक शब्दामध्ये स्त्री पुरुष समानतेचं उदाहरण दिलं, परंतु आता तंत्रज्ञानाने त्याचं उत्तर शोधून काढलंय असं मला वाटतं. मी एकदा हिंजेवाडीत गेलो होतो सर. तिथं सगळे IT मध्ये शिकणारे तरुण तरुणी राहतात. लग्नानंतरही ते घरी असल्यानंतर स्विगी आणि झोमॅटोहून जेवण येतं, त्यामुळं त्यांना त्यांच्या आवडीचं खायला मिळतं. हा प्रश्न आहे. भांडी कोण धुतं हा प्रश्न आहेच आहे तिथे, तर त्याचं अजून उत्तर मला नाही मिळालेलं. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. इथं प्रशासन आणि शासनातील 2 दिग्गज व्यक्ती बसलेले आहेत. विधिमंडळात नीलमताईंनी 2 दशकापेक्षा जास्त काम केलंय. त्यांच्याकडे एक संकल्पना आहे तारांकित प्रश्न. तो तारांकित प्रश्न आला की सगळं सभागृह भरून जातं, कारण सगळ्यांना उत्सुकता असते की त्याचं उत्तर काय मिळतं. तर मी 2 प्रश्न विश्वासजींना विचारणार आहे तारांकित, आणि 2 नीलमताईंना विचारणार आहे. तर विश्वासजी, तुम्हाला प्रश्न मी विचारतोय की तुम्ही प्रशासनात काम करत असताना अजूनही प्रशासनावर इंग्रजांचा पगडा आहे. परंपरा, लिखाण सगळं बऱ्यापैकी इंग्रजीत आहे. तिथं जेव्हा मराठीत एखादी गोष्ट येते आणि ते शब्द आपल्याला पटकन आठवत नाहीत, कारण मराठी शब्द हे थोडे आपल्याला अवघड वाटतात इंग्रजीपेक्षा, अशा वेळी तुमच्या समोर असं काही उदाहरण आहे का की मराठी शब्द आला आणि एखादी घटना, एखादा प्रसंग बदलून गेलेला आहे? प्रशासनावरती इंग्रजीचा पगडा आहे हे निर्विवादपणे सत्य आहे, हे आपण स्वीकारलं पण पाहिजे. परंतु असं नाही आहे, आपण त्यात योग्य आणि चांगले बदल सुद्धा केलेले आहेत. आपले पूर्वीचे कायदे सगळे इंग्रजीतच होते. मुंबईमध्ये गुन्ह्याची प्रथम खबर सुद्धा इंग्रजीतच लिहिली जायची. आता मुंबईतलं सगळं पोलिसांचं कामकाज हे मराठीतून झालेलं आहे. वा, सुंदर. त्याच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय अरविंद इनामदार सरांचा या शहराशी खूप ऋणानुबंध आहे. त्यांनी पहिल्यांदा 3 पोलीस मॅन्युअल आहेत ती आमची मराठीत करून घेतली, ते ज्यावेळेला पोलीस महासंचालक होते. आणि आता कायदे पण पहा ना, म्हणजे पूर्वी शिक्षा हा मूलभूत पाया असणारे कायदे, म्हणजे आमचा IPC, CRPC, इंडियन इव्हिडन्स ऍक्ट. आता त्या कायद्यांची नावं सुद्धा न्याय त्याच्यात फोकस केलेला आहे. म्हणजे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 2025ला हे कायदे आलेले आहेत. त्याचा सुद्धा परिप्रेक्ष्य आजच्या काळाशी कसा सुसंगत राहील या दृष्टीनं बदललेला आहे. त्यामुळं निश्चितपणे मराठीतनं अनेक शब्द अडखळतात आणि इंग्रजीत आम्हाला ते पाहावे लागतात. म्हणजे त्यामुळं अशा काही मला घटना आठवाव्या लागतील की ज्यातनं, पण संभ्रमावस्था बऱ्याचदा असते आमच्याकडं. मी एक म्हणजे विनोदाचा भाग म्हणून सांगतो की माझे एक हेड कॉन्स्टेबल, आमच्या IG कोल्हापूरला मी IG होतो, त्यांनी तिथंच SP च्या ऑफिसच्या शेजारी वैकुंठभाई मेहता नावाची एक संस्था आहे, सहकारी संस्था आहे, आणि त्याचं खूप चांगलं गेस्ट हाऊस आहे. तर त्यांनी त्या आमच्या हवालदार जे नेहमी काम करायचे त्यांना म्हटले की जो हे कल का मेरा ये वैकुंठ भाई का रिझर्वेशन करके लेके आओ. तर त्या हवालदारांनी IG नावावर वैकुंठ स्मशानभूमीचं रिझर्वेशन त्यामुळे काही प्रसंग म्हणजे असे पोलीस जीवनामध्ये दहचा माग बऱ्याचदा होत असतो. म्हणजे मी आता नवीन SP झालेलो होतो आणि माझं ऑफिस आणि घर चिकटूनच होतं. शेजारी SP आणि SPचं ऑफिस आणि घर हे नेहमी जवळजवळ असतो. आणि आमच्या होम DYSP होत्या त्या रिटायरमेंटच्या वर्षावर होत्या, म्हणजे एकदम सिनियर होत्या त्या. आणि मी घरातून आलो आणि घरात बायकोशी काहीतरी कार्यक्रमावरनं काहीतरी झालेलं होतं, त्यामुळे मी बायकोची बोलणी खूप ऐकलेली होती. मी पण अदबात बोलून ऑफिसला आलेलो होतो. आणि समोर कंट्रोल रूमचा रिपोर्ट आला म्हणून मॅडम दिसल्या आणि मॅडमला मी माझे सगळे बायकोने ऐकलेले शब्द त्यांच्याकडे पास केले, खूप बोलून टाकलं. आणि नंतर थोड्या वेळ मला जाणवलं की बायकोला मी
सॉरी म्हटलं पाहिजे म्हणून आय एम सॉरी म्हणून हवालदारला म्हणते हे मॅडमला चिठ्ठी देऊन ये. तो गेला होम डीवायएसपी मॅडमकडे आय एम सॉरी. त्या मॅडम बिचारा लाजत लाजत आल्या, सर सॉरी म्हणायची काही गरज नाही. ते माझी चूक झालेली होती. म्हटलं अशी चूक जर घरात स्वीकारली गेली तर आयुष्य किती सुकर होऊ शकेल. असे प्रसंग घडत असतात. तर एक दुसरा छोटा प्रश्न, जेव्हा तुम्ही आरोपीला चांगला धडा शिकवीन म्हणता तेव्हा तो धडा व्याकरणाचा असतो का कायद्याचा? शेखर साहेब आमच्या इथं बसलेत, ते चांगले धडे शिकवतात वेगवेगळ्या पद्धतीचे. पण मी नगरला SP होतो, अहिल्यानगरला. त्यावेळेला 2004ला एक जैन धर्मगुरू तरुण सागरजी महाराज यांना पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं. त्यांनी खूप चार ओळी सांगितलेल्या होत्या. हिंदीमध्ये त्या, संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस बेत की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए बेत का प्रयोग जरूरी है. त्यामुळे आमचा धडा हा कायद्याचा, नियमाचा, अश्रुधुराचा, बंदुकीचा, दंडुक्याचा हा नेहमीच नसतो, तो संकेताचा पण असतो. त्यामुळे आम्ही दोन्ही प्रोएक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिबंधकात्मक आणि नंतर उपाययोजना म्हणून हे दोन्ही प्रकारचं पोलिसिंग करत असतो. त्यामध्ये एन्फोर्समेंट म्हणजे कायद्याची अंमलबजावणी, त्याच्या अगोदर जनजागृती आणि शिक्षण हे आम्ही क्रमप्राप्त आता नवीन एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंगमध्ये समोर धरलेलं आहे. मॅडमने एक खूप सुंदर स्त्री पुरुष समानता नावाचं पुस्तक, मी अजूनही ते मॅन्युअल सारखं समोर ठेवतो. म्हणजे महिलांच्या विषयी कायदे काय त्याच्याबद्दलचं अवेअरनेस करण्यासाठी आम्ही वर्कशॉप घेतो. खूप इथं अनेक मंडळी मला दिसते. मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो त्यावेळेला आम्ही 8 मार्चला आम्ही जी मॅरेथॉन घेतली त्यावेळेला 24,000 महिला आणि पुरुष धावलेले होते. म्हणजे हे त्या दृष्टीने एक रेकॉर्ड होतं. त्यामुळे प्रोएक्टिव्ह आमचे धडे खूप जास्त असतात असं मला वाटतं. मॅडम, सभागृहात तर तुम्ही खूप चांगलं कामकाज करता आणि आता सभागृहाचं सभापतीपद, उपसभापतीपद जेव्हा घेऊन राजदंड घेऊन बसता त्यावेळेला आम्हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की तिथं जे सगळे पोहोचतात लोक आणि तिथं जे आमचे जनप्रतिनिधी म्हणून जातात तर ते सगळेजण जे जातात तर तिथं जाऊन ते गोंधळ आणि आरोप हे जास्त करतात. तर हे राजकारणाच्या कुठल्या अलंकारात मोडतात हो? हा जो गोंधळ आपल्याला वाटतो तर त्यांची अर्थातच अपेक्षा असते की काही प्रश्नांवरती त्यांना बोलायला मिळावं. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या मंत्र्यांचं काही प्रकरण झालं असेल की पैसे त्यांच्या कार्यालयात सापडले, तर आता अशा वेळेला त्यांना चर्चा करायची असते. पण आमच्याकडे नियम असा आहे की त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे आणि मग मंत्र्यांवर आरोप करायला पाहिजे. किंवा दुसरं एखादी घटना घडलेली असते, कुठे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 16 तास बंद पडला 8 दिवसापूर्वी, पण तो तारांकित प्रश्न होण्यासारखा त्याची मुदत गेलेली असते आणि त्याच्यामुळे कुठल्या अलंकार म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष स्वतःचा विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी आणि धर्म पाळत असतो आणि सत्ताधारी पक्ष जो आहे तो बुद्धिबळाच्या पटावर जसं 2 प्रकारचे व्यूहरचना केलेली असते तशी ती असते. त्यातलं एक सिक्रेट असं की सकाळीच आम्हाला माहिती असतं की आज हे किती वेळ गोंधळ घालणार आहेत. ते आम्ही विचारतो सुद्धा किती वेळा सभात्याग करणार आहात आणि काही वेळेला 15 मिनिटं थांबायचं कामकाज आम्ही पीठासीन अधिकाऱ्यांनी आणि नंतर सुरळीत काम करायचं असं सुद्धा ठरलेलं असतं त्याच्यामध्ये. आणि दुसरं असं होतं की एखाद वेळेला मात्र असं होतं की विरोधी पक्षनेता किंवा कोणाकडून तरी अपशब्द वापरला जातो आणि त्यावेळेला मग कठोर भूमिका घेणं सत्ताधारी पक्षाला भाग असतं. मग निलंबन केलं जातं. मग निलंबन 7 दिवसाचं केल्यावरती ते येऊन खाजगीमध्ये दिलगिरी व्यक्त करतात. मग ते 3 दिवसावर केलं जातं. आता हा अपशब्द जो वापरलेला असतो तो मुद्दाम वापरलेला असतो का चुकून गेलेला असतो हे मात्र तुमच्यासारखे संवादक चतुर असतील ते शोधू शकतील परिस्थिती पाहून. परंतु अशा वादविवाद होतात. काही वेळेला दुर्दैवाने लोकसभेत मात्र असं दिसतं की चर्चाच केली जात नाही आणि म्हणून विधिमंडळ जे आहे ते चर्चेसाठी आहे आणि ती चर्चा जोपर्यंत होते सगळ्यांना बोलण्याची संधी देणं हे आवश्यक असतं. अजून एक असं की दिवसभर
आम्ही जेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून तिथे चेअरवर असतो तर आमच्या सभागृहाची रचना अशी आहे की बाकावर बसलेली जी आमदार आहेत ते एकमेकात काय बोलतायत हे आम्हाला पूर्ण ऐकू येतं. त्यांना वाटत असतं आम्हाला ऐकू येत नाहीये, पण ते बोलतात ते आम्हाला ऐकू येत असतं. ते म्हणतात आता ताई काही बोलायला देतील असं वाटत नाहीये, ते मी ऐकून ठेवलेलं असतं. मग मी दुपारी त्यांना बोलायला देते तर त्यांना ते बऱ्याच वर्षांनी लक्षात येतं की आपण काय काय बोललोय. पूर्वी असं सुद्धा बोललेलं मी ऐकलेलं येतं आसपासचे आमदार, आता काय हा चिडला म्हातारा, आता काय झालं. तर एकदा एका आमदाराचं निलंबन सभापती आतमध्ये गेल्यावर त्यांनी जे काही अंगविक्षेप केले होते त्याच्यामुळे निलंबन झालेलं. त्यामुळे फार बारीक नजर विधिमंडळावरती आमची असते. पण तरीही मीडियाचं असं प्रेम आहे की काही वेगळं घडलं की मीडिया लगेच खूप छान प्रसिद्धी देतो. दिवसभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालली तर त्याच्या 2 ओळी छापून येत नाही, पण एका आमदारांनी आमच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शीर्षासन केलं त्याचा फोटो मात्र टाइम्स ऑफ इंडियाने फ्रंट पेजवर छापला होता. अगदी खरं. आणि दुसरा तुम्हाला तारांकित प्रश्न असा आहे, राजकारणात यशस्वी होण्यासाठी चांगली आश्वासनं देता आली पाहिजेत का कुणाचा आशीर्वाद पाहिजे? राजकारणातलं सगळंच खरं सांगणं म्हणजे योग्य नाहीये असं वाटतं मला. पण दोन्ही आवश्यक असतं. आश्वासन आणखीन आशीर्वादाबरोबर तुम्ही 24/7 24 तास कामाला उपलब्ध लोकांचे असलं पाहिजे. याचं कारण असं की तुम्हाला आशीर्वाद तेव्हाच मिळतो ज्या वेळेला त्यांना त्रास न देता तुम्ही काम करत राहता सातत्याने. सगळंच काम तुम्ही नेत्यांना सांगितलं तर तुम्हाला ते काही स्थान मिळणार नाहीये. आणि आश्वासन तर द्यायलाच लागतं. आत्ता सुद्धा बघा, मी आश्वासन कुठलंच न देता या ठिकाणी बोलले तर असा अर्थ होईल की मी तुम्हाला महत्वच दिलं नाही. आता तुम्ही संवादक आहात, परत मला विश्व मराठीत बोलावलं पाहिजे, परत तुम्ही मला इथे बोलले पाहिजेत, नांगरे पाटलांशी चांगले रिलेशन्स राहिले पाहिजेत. हे सगळं सांभाळूनच माणसाला बोलावं लागतं. आणि तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्हाला फार ताशेरे न मारता आमच्यासाठी 4 चांगले गोष्ट बोलले. आणि आश्वासन म्हणण्यापेक्षा नंतर आपले चांगले संपर्क राहावा एवढं तरी किमान वागावंच लागतं, तर 2 दशकं राजकारण करता येतं. वा, सुंदर. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आता मी फक्त दोन्ही पाहुण्यांना एकच प्रश्न विचारणार आहे. एवढी सुंदर चर्चा झाल्यानंतर आता या युवकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिलाय, मोबाईल निद्रासनात ठेवून ऐकलेलं आहे, हे सगळं केल्यानंतर या पिढीकडून तुम्हाला एक आश्वासकता दिसते की मराठी भाषा चालेल, वाढेल, फुलेल असं वाटतं का तुम्हाला? का नाही वाटणार, निश्चित वाटतं. आणि माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ही सगळी पैजा जिंकणारी पिढी आहे आपली. तर ही नगरी कुसुमाग्रज नगरी आहे आणि तात्यासाहेबांची भूमी आहे. त्यामुळे शेवटचं त्यांच्या कवितेतल्या ओळी मी त्यांना, त्या पिढीला सांगू इच्छितो. त्यावेळेला 50 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेले होते. 1996ला तात्यासाहेबांची ही कविता सकाळमध्ये प्रकाशित झालेली होती की 50ची उमर गाठली म्हणजे स्वातंत्र्य देवता तुम्हाला विनवणी करते आहे, युवा पिढीला विनवणी करते आहे. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, कर्मणुकीच्या गटारगंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी, हे विसरू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. नीलमताई, या टाळ्या याचं द्योतक आहे की खरंच ही युवा पिढी समर्थपणे मराठी भाषेची परंपरा, संस्कृती पुढे नेण्यास समर्थ आहे. तर त्यांना आपण आज काय सांगा? जगामध्ये जर का पाहिलं
तर आता आशियामधले जे स्थलांतरित लेखक आहेत त्यांच्याच पुस्तकांना बुकर पारितोषिकं आणि सगळी मोठमोठी पुरस्कार मिळत आहेत, कारण स्थलांतरितांचं जग काय आहे त्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. आणि युवा शक्ती महाराष्ट्रात आणि भारतामधली ही जगाचं लक्ष आहे की मोठी श्रमशक्ती आणि बौद्धिक शक्ती असलेली ही सगळी पिढी आहे. आणि म्हणून मी आपल्याला असं सांगेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व करताना एक वाक्य आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टांची जी ध्येय आहेत 2030ची, ती कोणालाही मागे सोडायचं नाही, मागे वळून पहा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चला. अशा प्रकारचं काम आपण जर का केलं तर मग आपले मित्र मैत्रिणी यशाच्या नंतर हरवून जाण्यापेक्षा सगळेजण बरोबर आपले चालू शकतील. आणि आता विश्वात्मके देवे जसं ज्ञानराजांनी सांगितलेलं आहे, त्याचबरोबर वसुंधरा विश्व पुढे नेण्यासाठी आज विश्व मराठी संमेलनात जे आलेले आहेत नागरिक, मान्यवर आणि व्यक्ती, ते तुम्ही स्वतः ज्ञानदेवांचे दूत आहात असं धरून त्या ठिकाणी मराठीचा आणि भारताचा ध्वज पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा. हा भारतीय आहे, हा मराठी आहे म्हणून असा करतोय, असा कुठलाही द्वेष, कुठलंही आपल्यावरती आक्षेप येणार नाही, अशा पद्धतीने आपली भूमिका ठेवा असं मी आपल्याला आवाहन करीन. आणि तुम्ही ते नक्की कराल असं मला तुमच्या प्रतिसादावरून वाटतं. दोन्ही पाहुण्यांनी अतिशय सुंदर अनमोल विचार आपल्या समोर मांडले. त्यात फक्त मी एकच गोष्ट जोडून थांबणार आहे. पानगळ हा जसा निसर्गाचा नियम आहे तसं पालवी फुटणं हा सुद्धा निसर्गाचा नियम आहे. झालेली पानगळ एकदा होऊन गेली की ती पालवी उद्या फुटणारच आहे. त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला त्या पालवीसाठी तयार व्हायचं आहे. त्याला विचारांचं, शब्दाचं, भाषेचं खत पाणी टाकायचं आहे. तर ही भाषा अजून बहरेल एवढा आशावाद व्यक्त करून मी थांबतो. आपल्या सर्वांचे आभार. आणि दोन्ही पाहुणे इथं आले आणि त्यांनी विचार मांडले, त्यांचेही आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.